गोल्ड बिटकॉइन मध्ये आपण स्विंग ट्रेड प्लॅन करत असतो. पण चॅनलला जर तुम्ही सर्वप्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला पण ऑन करा, कारण छोट्या लॉट साईज मध्ये सुद्धा मोठे प्रॉफिट होऊ शकते. याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. 4 आवर टाइम फ्रेम मध्ये आणि या चार्टवर जर बघतो म्हटलं तर आपल्याला एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन केलेला आहे. त्याच्या मागचं टेक्निकल कारण जर सांगायचं झालं, कंटिन्यू सेलिंग आली, त्यानंतर एक सपोर्ट आला आणि या सपोर्टवर गोल्ड हा थांबलेला होता. सोबतच 4 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये जर बघतो म्हटलं तर इथे जेव्हा थांबला त्यावेळेस वारंवार रिजेक्ट होत होते आणि इथे एक बाईंगची स्ट्रॉंग कॅन्डल बनली. याचा अर्थ असं झालं की इथे एक बायर अवेलेबल आहे किंवा हे लोक इथून ज्यांनी सेलिंग केली ते लोक इथे प्रॉफिट बुकिंग करतात. मग काय तर मग रिटेस्टची वाट बघायची होती आणि रिटेस्ट झालं. फिबोनाची लावण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणावरून बाईंग आली होती. हा हाय झालेला होता आणि 618 च्या जवळपास हा रिटेस्ट झाला होता. आपण इथे एक रिव्हर्सल प्लॅन केलेला असता, परंतु मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग होती. त्याआधी इथे एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल होती. त्यामुळे आपण इथून प्लॅन न करता आपण या ब्रेकआउटवर प्लॅन केलेला आहे. जर पाहतो म्हटलं तर इथे एक बाउन्स झालं. प्रत्येक कॅन्डल बघा, ही कॅन्डल आणि इथे या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला वारंवार या ठिकाणाहून रिजेक्शन मिळताना दिसतोय. याचा जर शोध घेतला तर आपल्याला 1 आवर टाइम फ्रेम मध्ये ही सेलिंग झाल्याच्या नंतर इथे जर आपण फिबोचा वापर केला तर आपल्याला हा 618 च्या जवळपास हा जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण इथे ब्रेकआउट झालेला आहे. यांची लिक्विडिटी या रेंज मध्ये जवळपास पडलेली आहे 4120 च्या जवळपास. हा इथून वर जाण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी आपल्याला कन्फर्मेशन मिळालं ते म्हणजे इथे, कारण 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये जर बघतो म्हटलं तर इथे जेव्हा या झोन मध्ये जेव्हा आलं, पहिल्यांदा जेव्हा पुलबॅक आला तेव्हा पण इथून गिरावट आली होती. त्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा या झोन मध्ये आलं तेव्हा पण एक सेलिंग आली होती, परंतु इथे सेलिंग येताना छोट्या छोट्या कॅन्डल बनल्या होत्या. त्यानंतर डायरेक्टली ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रेंडलाईनला सपोर्ट घेऊन मार्केट आणखी बाउन्स झालं. मग काय इथे जेव्हा यांचे एसएल कट झाले तेव्हा कन्फर्म झालं मार्केटनी गोल्डनी या ठिकाणी आल्याच्या नंतर इथे एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनवली आणि इथूनच ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या ठिकाणी बायर हे हावी झालेले आहेत सेलरवर आणि ही लिक्विडिटी खाण्यासाठी गोल्ड हा वर जाण्याचा प्रयत्न करेल. अशाच पद्धतीचे व्हिडिओ किंवा अशी स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची असेल, छोट्या क्वांटिटीमध्ये मोठे रेट प्लॅन करायचे असतील, व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्रामला जॉईन व्हा, जिथे मी अशा ट्रेड बद्दल, स्टॉक बद्दल डिस्कस करत असतो. आपण कमी लॉट साईज मध्ये सुद्धा मोठे प्रॉफिट कमावू शकतो. याचं उत्तम उदाहरण हा आहे. भेटू पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओवर.